संध्याकाळचे 7:30 होत आहेत. ऐकूया शेतकरी बंधूंसाठी कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी किशोर कुकडे आपलं सहस्नेह स्वागत करतो. नमस्कार. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात फुलशेतीचे अनुभव याविषयी गजानन नामदेव बाजड, मुक्काम नेतनसा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम यांची सचिन म्हैसने यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यासोबत आपले दैनंदिन कार्यक्रम आहेतच, तेव्हा ऐकत रहा किसान वाणी. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात सुरुवातीलाच ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून प्राप्त उद्याचा हवामानाचा अंदाज. उद्याचं कमाल तापमान 32.2 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16.9 अंश सेल्सिअस राहू शकते. सकाळची सापेक्ष आर्द्रता 51% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ही 41% राहू शकते. हवेचा ताशवेग हा ताशी 10 किलोमीटर राहू शकतो. आकाश स्वच्छ राहील. आताच आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून प्राप्त उद्याचा हवामानाचा अंदाज जाणून घेतलात. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. सोळा आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया कृषीवाणी. वाचक स्वर आहे सचिन म्हैसने यांचा. कृषीवाणीमध्ये शेळी आणि मेंढीच्या जाती आणि त्यांची वैशिष्ट्ये याविषयीची ही माहिती आणि ही प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, शेळ्यांमध्ये जमनापरी ही जात प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील गंगा, यमुना आणि चंबळ नद्याच्या खोऱ्यात आढळून येते. उत्तम दूध आणि मांसासाठी ही जात प्रसिद्ध आहे. या जातीच्या शेळ्या दणकट, चपळ, देखण्या, उंच आणि रंगाने पांढऱ्या पिवळसर असतात. या जातीच्या नराचे वजन 60 ते 90 किलो आणि मादीचे वजन 50 ते 60 किलो असते. बारबैरी ही जात उत्तर प्रदेशातील इटावा, आग्रा, मथुरा, अलीगड या भागात आढळून येते. ही जात दुधाळ म्हणून प्रसिद्ध आहे. नराचे वजन 40 ते 50 किलो आणि मादीचे वजन 35 ते 40 किलो असते. रंग पांढरा असून अंगावर काळे ठिपके असतात. पाय आखूड असल्याने त्या बुटक्या दिसतात. शेळ्या 15 दिवसात 2 वेद देतात. या शेळ्या 2 किंवा 3 करडांना जन्म देतात. या शेळ्या दररोज सरासरी 1.5 ते 2 लिटर दूध देतात. ब्लॅक बेंगॉल या जातीच्या शेळ्या पश्चिम बंगालमध्ये आढळतात. यांचे मांस अतिशय उत्कृष्ट दर्जाचे असते. कातडी मऊ असल्याने भारतात आणि परदेशामध्ये तिला फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ही जात
एका वेतात 2 किंवा 3 पिल्लांना जन्म देते. शेळ्या रंगाने काळ्या आणि तांबड्या असतात. शेळ्यांचे सरासरी वजन 15 किलो असते. अजमेरी, यालाच सिहोरी असे म्हणतात, ही जात प्रामुख्याने राजस्थान आणि आजूबाजूच्या भागात आढळून येते. ही जात मांस उत्पादनासाठी चांगली आहे. या जातीच्या शेळ्या बांध्याने मजबूत असून मध्यम आकाराच्या असतात. रंग फिक्कट तपकिरी असून त्यावर गडद तपकिरी रंगाचे मोठे ठिपके असतात. शिंगे मध्यम असून मागे वळलेली असतात. नराचे वजन 50 किलो तर मादीचे वजन 25 किलो असते. उस्मानाबादी या जातीच्या शेळ्या महाराष्ट्रात उस्मानाबाद भागात आढळतात. या आकाराने मोठ्या असून मांसासाठी प्रसिद्ध आहेत. याचा रंग काळा असून शिंगे मोठी असतात. या जातीत बरेचदा पांढरा किंवा तांबडा रंगसुद्धा आढळतो. बेरारी शेळ्या महाराष्ट्राच्या विदर्भातील वऱ्हाड भागात आढळतात. या जातीच्या शेळ्या उच्च आणि गडद रंगाच्या असून उत्पादनात सरासरी 600 ग्रॅम प्रतिदिवस दूध देतात. या शेळ्यांची शारीरिक ठेवण मध्यम आकाराची आहे. शिंगे लांब आहेत आणि वळलेली असतात. मेंढी नेल्लोर या मेंढ्या आंध्र प्रदेशात आढळतात. त्यांच्या रंगावर लोकर फार कमी असते. सरासरी वजन 40 किलो असते. मेंढ्या पांढऱ्या आणि काही तांबूस रंगाच्या असतात. डेक्नी ही मेंढी महाराष्ट्रात आणि त्याला लागूनच आंध्र आणि कर्नाटकचा भाग या ठिकाणी आढळते. रंग पांढरा, काळा किंवा इतर रंगामध्ये आढळते. आकाराने लहान, शेपूट आखूड, लोकर केसाळ असते. वार्षिक लोकर उत्पादन 0.3 ते 0.4 किलो मिळते. आताच आपण कृषीवाणीमध्ये शेळी आणि मेंढ्यांच्या जाती आणि त्यांची वैशिष्ट्ये याविषयीची ही माहिती जाणून घेतली. अरे 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 अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? हाँ? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है. परंपरागत खेती. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया फुलशेतीचे अनुभव याविषयी गजानन नामदेव बाजड, मुक्काम पोस्ट नेतनसा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम यांची सचिन म्हैसने यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो, आज आपल्या या शेतीविषयक कार्यक्रमात गजानन नामदेव बाजड, मुक्काम पोस्ट नेतनसा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम हे शेतकरी आज आपल्यासोबत आहेत आणि त्यांचे फुलशेतीचे अनुभव याविषयी आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर गजानन भाऊ नमस्कार. नमस्कार सर. मी 2018पासून फुलशेती करत असतो. त्यात प्रामुख्याने आम्ही पॉलीहाऊस करून जे पॉलीहाऊसमध्ये जे संरक्षित शेती म्हणून उदयास आली, त्यामध्ये आम्ही गुलाब टॉप सिक्रेट या गुलाब जातीची निवड केली. आम्ही 2018पासून गुलाब शेती करतो आहोत आणि त्याच्यात गुलाब शेती आम्हाला जवळच असलेलं अकोला येथे आम्ही त्याचे विक्री करतो. फुलशेती तर तुम्ही बऱ्याच वर्षापासून करत आहेत, परंतु आपण बघतो की आपल्या शेतीसोबत एखादा कुठला तरी एक जोड व्यवसाय असावा किंवा एक फुलशेती म्हणा. जर का फुलशेती जर का आपल्याला करायचं असेल तर साहजिकच आहे की त्याच्यामधला अनुभव आपल्याला असणं आवश्यक आहे. कारण की आपण जेव्हा आपण कुठल्या एखाद्या पिकाची लागवड करतो तर त्याचा अनुभव आपल्याला असतो, परंतु फुलशेती खूप एक वेगळी शेती आहे. कारण की त्याच्यामध्ये खूप एक नियोजनबद्ध आपल्याला त्याच्यामध्ये काम करावं लागतं. तर या फुलशेतीची लागवड तुम्ही किती क्षेत्रावर केलेली आहे सध्या? आम्ही माझी गुलाब फुलशेतीची लागवड 20 गुंठ्यामध्ये केली आहे. आम्ही 20 गुंठ्यामध्ये प्रथम पॉलीहाऊस उभारून त्याच्यात लाल माती वगैरे बाहेरून लाल माती टाकावी लागते. परत जूनमध्ये लागवड करत असतो आम्ही. जूनमध्ये लागवड केली जाते. एक वेळेस लागवड केली की जोपर्यंत जवळपास 4 ते 5 वर्ष पीक कंटिन्यू चालू राहतं.
आणि आता निसर्गाच्या लहरीपणामुळं की संरक्षित शेती करणं ही काळाची गरज आहे. आणि एकदा कमी क्षेत्र असलेले शेतीचं कमी क्षेत्र असल्यामुळं की संरक्षित करणं हे सगळ्यात महत्त्वाचं झालं आहे. त्यामुळेच आम्ही आणि बारमाही येणारं पीक आहे त्यामुळं की बा रोज पैसे देणारी शेती म्हणून आम्ही फुल शेतीची निवड केली आहे. सध्याकडे तुमच्या शेतीचं क्षेत्र किती आहे तुमच्याकडे? आमच्याकडे सध्या आम्ही अल्पभूधारक शेतकरी आहे. सध्या माझ्याकडे 4 एकर क्षेत्र आहे. त्यातलं अर्धा एकर शेती आम्ही पॉलिहाऊसमध्ये गुलाब शेती करतो. बाकी तूर हरभरा हे सेंद्रिय शेती पण आम्ही त्याच्यासोबत करतो. तर आपण आपल्या शेतीमध्ये फुलशेती करावं हा विचार तुमच्या मनामध्ये कसा आला? मी सुरुवातीला गाडी चालवत होतो आणि पुणे कृषी प्रदर्शनात गेले असता, बारामतीला गेले असता मी नेहमी फिरत राहायचो. त्यातून काहीतरी करण्याचं माझं मानस होतं की काहीतरी आपण हे जीवन सोडून ड्रायव्हरकीचं जीवन सोडून काहीतरी आपण करावं जे स्थावर आपण येऊ शकतो आणि काहीतरी आपल्या कुटुंबाला हातभार लावू. आणि ही शेती जी आहे आपली नैसर्गिक या शेतीचं भवितव्य धोक्यातच आहे. त्याच्यामुळं आम्ही प्रेरणा घेऊन गुलाब शेती करण्याचं मानस केला. आता बघा तुमची 3.5 एकर शेती एकाकडे आणि 20 गुंठ्यातलं पॉलिहाऊसमध्ये तुम्ही जे एक फुलशेती करता ते एका इकडे. हो, पैसे एक तर कसं जे 10 एकर शेतीतून जेवढं उत्पन्न भेटणार नाही बाहेरच्या तेवढं 20 गुंठ्यातून आम्हाला म्हणजे उत्पन्न मिळते. तर जेव्हा तुम्ही 20 गुंठ्यामध्ये पॉलिहाऊसचा विचार केला तर साहजिकच आहे की त्याच्यामध्ये सुरुवातीला खर्च खूप येतो. तर तुम्हाला पॉलिहाऊस हे एका योजनेतून भेटलं की तुम्ही स्वतःकडून ते उभं केलेलं आहे? नाही, मी एक तर साधारण शेतकरी असल्यामुळे एवढं म्हणजे पैसे कारण याच्या सगळ्यात महत्त्वाची बाब आहे खर्च खूप येतो. पॉलिहाऊस 10 गुंठे क्षेत्र उभं करण्यासाठी किमान 12 लाख रुपये खर्च येते आणि एवढे पैसे कोण्याही शेतकऱ्याकडे आज रोजी असणं शक्य नाही. त्याच्यामुळं आम्ही महाराष्ट्र शासनाची बरेच योजना आहेत त्या योजनेतून आम्ही 50% सबसिडीवर ते पॉलिहाऊस उभं केलं. तर मग ते जेव्हा तुम्ही पॉलिहाऊससाठी अर्ज केला तर त्याचे निकष नेमके कसे असतात? पॉलिहाऊसचं आपले ज्यावेळेस आपण हे करतो ज्यावेळेस आपण अर्ज करतो आपण अर्ज केल्यानंतर आपलं ते म्हणजे लॉटप्रमाणे आपला नंबर लागेल. ज्यावेळेस आपला नंबर लागेल त्या कृषी अधिकारी कृषी सहाय्यक हे आपल्याला मदत करत असतात. तर मग त्याच्यामध्ये काही अशा अटी वगैरे आहेत का की प्रत्येक शेतकऱ्यांनी जरी अर्ज केला तर त्यांना मिळू शकते? हो, मिळू शकते. तसं काही अडचण नाही. आम्हाला तरी काही त्याची अडचण जाणवली नाही की बाबा कोणीतरी अर्ज केला फक्त काय आहे ते काय त्याच्या काटेकोरपणे त्याचं पालन करावं लागतं. नॉर्म्सनुसार जेवढी आपल्याला दिलेलं आहे त्याचं जे आहे लोखंड असो तुमचं काय असो त्यात ते बसल्या गेलं पाहिजे. तर मग सुरुवातीपासून खर्च आपल्याला स्वतःला करावा लागते का? हो, सुरुवातीला आपण खर्च करायचा. ज्यावेळेस काम पूर्ण होईल त्यावेळेस ते अधिकारी येतील आणि आपलं अनुदान आपल्या खात्यावर जमा होईल. तरी साधारणतः किती कालावधी लागतो याला? जवळपास जेवढं तुम्ही काम तुमचे जे ठेकेदार असतील किंवा तुमच्याकडून ज्यावेळेस तुमचं काम होईल त्यानंतर एका महिन्याच्यात पेमेंट मिळेल. तर आता तुम्ही मगाशी बोलताना याच्यामध्ये लाल माती आणून टाकली असा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे. तर मग याच्यामध्ये आपल्या जी जमीन असते ती काळी असेल तर तीच माती याला चालत नाही का? नाही, त्यात कारण जे पाणी व्यवस्थापन आहे तर रोज त्याला पाणी द्यावं लागतं ड्रीपनं आणि रोज त्या ड्रीपमध्ये आपली जी काळी जमीन आहे हिच्यात जे मुळे असतात त्याच्या पिकाच्या ते कारण पीक बहुवार्षिक आहे ना त्याच्यामुळं काय आहे की 4 वर्ष ते पीक राहणार असल्यामुळं आपली जी काळी चिकन माती ही पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि कोरडी होणं हे शक्य नाही. त्यामुळे त्यात लाल माती गव्हाचा भुसा काही रेती असं टाकावं लागते. तर साधारणतः 20 घंट्यामध्ये तुम्हाला किती खर्च आला मग ते माती वगैरे टाकताना? जवळपास 100 टाली माती टाकावं लागली. आम्हाला बाहेरून आणावं लागते त्याच्यामुळे 1 लाख रुपये ते माती टाकण्यासाठी खर्च येतो. हे सर्व टाकल्यानंतर मग जेव्हा आपल्याला फुलझाडांची निवड करायची असते तर ती तुम्ही कशा पद्धतीनं केली? कारण की ज्या फुलाला जास्त मागणी असेल तर साहजिक आहे आपण ते लावतो. तर त्याचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीनं केलं मग? तसं म्हणलं फुलशेती तर गुलाब हा फुलाचा राजा आहे. त्याच्यामुळंच आणि ते फुल आता कसं आहे की माणूस जन्मल्यापासून तर मरेपर्यंत फुलंही लागणारच. त्याच्यामुळे गुलाब शेतीचा आम्ही विचार केला आणि बाकीचे फुलं आहेत तर ते जरा वेगळी परिस्थिती त्याची त्याच्यामुळे आम्ही गुलाब शेतीचा निर्णय घेतला. आता गुलाबामध्ये पण खूप जाती आहेत जसं डच वगैरे असेल किंवा काही तर कोणत्या जातींची निवड तुम्ही याच्यामध्ये केली? आम्ही याच्यात टॉप सिक्रेट ही जातीची निवड केली कारण आपल्या लग्न समारंभामध्ये वाढदिवसामध्ये जे बुक्यामध्ये लागणारा गुलाब असतो तो आम्ही ते टॉप सिक्रेटची निवड केली. या 20 गुंठ्यामध्ये तुम्हाला किती फुलझाडांची लागवड तुम्ही याच्यामध्ये केलेली आहे?
याच्यात 20 गुंठ्यामध्ये जवळपास 20,000 रोपं बसतात. ही बेडवर लावले जातात आणि 20,000 रोपाची संख्या बसू शकते. 20 गुंठ्यामध्ये 20,000 रुपये. आता असं वाटत नाही का, ऐकण्यासाठी खूप जास्त वाटतात ते? नाही, ते वाटायला नवीन वाटायला ठीक आहे, आम्हाला पण तेच वाटत होतं, पण नाही. 20,000 रुपयाची ज्यावेळेस आपण जेवढी रुपयाची संख्या जास्त बसणार तेवढंच आपल्याला जे उत्पादन भेटणार ते जास्त मिळणार. जास्त मिळणार आहे. हां, त्याच्यामध्ये एक जे पाणी व्यवस्थापनामध्ये मगापासून तुम्ही खूप जास्त प्रमाणात भर दिलेला आहे, तर पाणी व्यवस्थापन तुम्ही कशा पद्धतीने करता? पाणी व्यवस्था ड्रिपने. किती वेळ द्यावा लागेल? ते तुमच्या जमिनीची आणि उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या ऋतूनुसार त्याची तुम्हाला निवड करावी लागेल. पीक म्हटलं मग ते फुलझाड असेल किंवा आपलं कुठलंही पीक असेल तर त्याचं खताचं व्यवस्थापन आपल्याला खूप काटेकोरपणे याच्यामध्ये करावं लागते. तर कुठलं एखादं खताचं व्यवस्थापन पण याच्यामध्ये असते का? हो, याला खत रोज द्यावं लागते. कारण काय आहे की हे जे उत्पादन येणारं झाड आहे हे रोज तुम्हाला उत्पादन आलं. जसं म्हैस गाय जसं आपण याला खायला चारा लागतो तर रोज दूध देणार, तसंच प्रकारचं एक शेती तसंच आहे की याला रोज दिवसातून एक वेळेस खतं द्यावं लागतात. त्याचं ते शेड्यूल असते, त्याप्रमाणे त्याला खतं द्यावी लागतात. कोणते खत असतात? जे विद्राव्य खतं जे आपण म्हणतो त्याला वॉटर सोल्युबल, त्या खताची निवड करावं लागतं तुम्हाला. त्याच्यामध्ये 19 032 वगैरे काही 30 13-045 0050 असे सर्व बरेच विद्राव्य खतं द्यावे लागतात. तरी साधारणतः 20 गुंठ्याला तुम्हाला रोजच्या खताचं नियोजन तुमचं कशा पद्धतीचं आहे? रोज आम्ही सकाळी 10च्या नंतर 10ला रोज सकाळी 10 वाजता त्यांना खतं द्यावंच लागतात पाण्यातून. तरी किती? 1 किलो, 2 किलो किंवा 3 किलो? त्याचं शेड्यूल प्रमाण असते. त्याचे वाढ, त्या झाडाचं वय, त्याच्यातून निघणारं उत्पादन, त्याच्या हिशोबावर ते आपलं ठरवायचं. मग याच्यामध्ये काही फवारणी वगैरे पण करावं लागते का? हो, आता झाड म्हणलं की कीड रोग आलेच व्यवस्थापन करावंच लागेल. त्याच्यामुळं काय आहे की याच्यात फवारणी करावंच लागते. कोणकोणते औषधं वापरतात? जे थ्रिप्ससाठी किंवा याच्यावर प्रामुख्याने येणारे रोग म्हणजे जसा ऋतू बदलत तसे रोग याचे बदलत राहतात. पावडरी मिल्डो, डावणी, थ्रिप्स, माइट्स असे बरेच रोग आहेत. त्या रोगाच्या हिशोबाने आपण ते औषधी फवारावी लागते. तर जेव्हा तुम्ही हे रोपं विकत आणले तर ते कुठून आणले आणि त्याचा भाव काय होता? आम्ही रोप आता सगळ्यात महत्त्वाची किंवा रोप निवड ही सगळ्यात महत्त्वाची, जेणेकरून आपण आपल्या जिथे भरोसा असेल, विश्वास असेल अशा, कारण सगळ्यात 4 वर्ष रोपं राहणार असतात. त्यामुळे तुमची तिथं फुल म्हणजे हे होऊ नये, फसवणूक होऊ नये तुमची तिथं, की बाबा जेणेकरून तुमची फसवणूक झाली नाही पाहिजे. त्याकडून तर दर्जेदार नर्सरी जे असेल, ज्याचे नामांकित असेल त्याच्याकडून तुम्ही रोपी खरेदी केली पाहिजे. आम्ही आता 2018 पासून जवळपास इंदुरी येथून आम्ही रोपाची खरेदी करतो. काय भाव भेटला? रोपाची किंमत साधारणतः 12 रुपयापर्यंत मिळते जाग्यावर. आता एक वेळ झाड लावल्यानंतर हे 4 वर्ष टिकते की याची काही दरवर्षी याच्यामध्ये काही लागवड वगैरे करावं लागते की काही झाडं मेल्यानंतर वगैरे असं काही असतं का? नाही, तसे काही झाडं मरत नाहीत, पण काय तुमचे जे शेतकरी आहे तुमचं नियोजन कसं आहे त्याच्यावर अवलंबून आहे. ते तुमचं नियोजन जर चांगलं असेल, उत्कृष्ट असेल तर 4 वर्ष झाडं 100% जगतात. 4 वर्षानंतर जर का आपण ठेवायचं काम पडलं तर? नाही, 4 वर्षानंतर मग तुमचं ते काय लागवड खर्च जास्त होईल आणि त्यातून मिळणारं उत्पादन कमी होईल. आता फुलशेतीमध्ये एक सर्वात महत्त्वाचं नियोजन राहते ते म्हणजे त्याची तोडणी. कोणत्या कालावधीत करायला पाहिजे, कशा पद्धतीनं करायला पाहिजे, तर याविषयी आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल? ही तोडणी म्हटलं तर हे फुल एक नाजूक असते. त्याच्यामुळं काय तोडणी होतापर्यंत सकाळी करायची, जेणेकरून तुम्ही त्याला म्हणजे ते फुल कोमेजणार नाही काय नाही. त्यामुळे सकाळची तोडणी सगळ्यात चांगलं. तर तोडणी केल्यानंतरचं विक्रीचं जे व्यवस्थापन आहे ते कशा पद्धतीचं आहे? तोडणी करून आम्ही आमचं सगळ्यात महत्त्वाचं आहे की मार्केटिंग. कारण शेतकरी पिकवू शकतो पण मार्केटिंग सगळ्यात महत्त्वाची आहे. विकू शकत नाही, बसून तर विकू शकत नाही. त्याच्यामुळे काय व्यापारी, जिथं दलाल यांच्यामार्फत म्हणजे शेतकऱ्याला पर्याय नाही. त्याच्यामुळं काय आहे की याच्यात पण जे फुलशेती आहे, फुल विक्री आहे, याच्यात सगळ्यात महत्त्वाचं वाटतं की बाबा जे म्हणजे बेपारी लुबाडणे हे ते. त्याच्यामुळं काय आहे की प्रत्येक शेतकऱ्यानं किंवा जवळचा व्यापारी, विश्वासातला व्यापारी किंवा दुकानदार यांच्याकडे देऊन फुलं ते द्यायला पाहिजे. आता बघा, आपलं फुल तोडणीपासून तर आपल्या जो व्यापारी असेल तिथपर्यंत पोहोचेपर्यंत हा जो कालावधी आहे हा खूप एक महत्त्वाचा आहे. कारण की कसं आहे की आपल्या झाडावर जे एक फूल दिसते तसंच फूल आपल्या मार्केटपर्यंत पोहोचलं पाहिजे. हे जर शेतकऱ्यांनी याच्यामध्ये काळजी घेतली तर साहजिकच आहे की त्याला 2 पैसे याच्यामधून शिल्लक मिळतात. तर त्याचं जे नियोजन आहे तिथपर्यंत पोहोचण्याचं, तर ते कशा पद्धतीनं तिथपर्यंत पोहोचतं की जेणेकरून आपला माल म्हणा किंवा आपलं जे फुलं आहेत ते खराब झाले नाहीत पाहिजेत म्हणून? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे सर. कारण कसं मार्केटमध्ये जे दिसण्याला किंमत आहे, तुम्ही तुमच्या शेतीत किती चांगलं पिकवलं काहीही केलं
पण तुम्ही त्याची विक्री कशी करता, त्याची पाठवणी कशी करता, त्याचं तुमचं नियोजन कसं आहे की बा जेणेकरून दिसते कसं तुमचा माल अट्रॅक्टिव्ह दिसला पाहिजे, त्यानंतर तुम्हाला 2 पैसे शिल्लक मिळणार. शेतकऱ्याचं काय होते की बा शेतकरी पिकवतात पण त्याचं तोडणी हे ते नियोजन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर जेणेकरून आपण जे माल पाठवणार आहोत ते व्यवस्थित पाठवला गेला पाहिजे. जसं आपल्या झाडावर जसं आत आहे तसाच तो मार्केटपर्यंत पोहोचायला पाहिजे. त्याची वाहतूक ही अत्यंत काटेकोरपणे करायला पाहिजे. पॅकिंग त्याची सर्वात महत्त्वाची पॅकिंग, पाठवण्याची व्यवस्था हे सगळं उत्तम प्रकारे ज्या शेतकऱ्याला जमलं त्याला पैसा मिळेल. ती पॅकिंग करायची कशी? ते आमचा 20 फुलाचा एक बंच असतो. आम्ही स्वतः ते तोडतो, त्याची ग्रेडिंग करतो. ग्रेडिंग केल्यानंतर त्याची पॅकिंग करतो, त्याला रबर लावणे आणि ते मार्केटला पाठवतो आम्ही गाडीवरती, एस टी महामंडळ किंवा प्रायव्हेट वाहनावर कुठेही. पण ते पाठवताना जसे तुम्ही गठ्ठे बांधता की जसे आपले कॅरेट आलेले आहे त्या कॅरेटमध्ये टाकून पाठवता की कशा पद्धतीने पाठवता? नाही, याचे बॉक्स मिळतात. त्या हिशोबानं एका बॉक्समध्ये 50 बंडल आपण पाठवू शकतो, जेणेकरून त्याला हवा पण लागली पाहिजेत, त्यांना व्यवस्थित पण गेले पाहिजेत. तर माल पाठवताना तिथली बाजारपेठ कशी आहे, त्यांचा टायमिंग काय आहे, तो टायमिंग साधणं पण आपल्याला जमलं पाहिजे. होतापर्यंत सगळे फुलाचे जे मार्केट असतात ते सकाळीच सुरू असतात. त्यामुळे सकाळच्या वेळेत आपला माल गेला पाहिजे. ते कुठेही पाठवा, तुम्ही रात्रातून कुठेही माल पाठवा, सकाळी मार्केटला पोहोचणे. जेवढा लवकर पोहोचल, जेवढा चांगला पोहोचल तेवढे तुम्हाला पैसे मिळतील. कोणत्या मार्केटला माल पाठवता? सध्या आम्ही अकोला मार्केट आणि छत्रपती संभाजीनगर या 2 मार्केटला पाठवतो. तर काय फरक वाटतो 2 मार्केटमध्ये? फरकाचं नाही, फरकापेक्षाही महत्त्वाचं आहे की एकाच व्यापाऱ्याकडे जास्त माल दिला तुम्ही तर ते जिथं जास्त क्वांटिटी झाली तिथं तुम्हाला भाव आपोआप पडतात. त्याच्यामुळं की आपण एकाच व्यापाऱ्याच्या भरोश्यावर न राहता आपण पर्यायी मार्केट शोधलं पाहिजे. तिथं तुम्ही माल पाठवला तर मग हा काय भावानं गेला, व त्यांचं पैशाचं नियोजन कशा पद्धतीचं आहे? आता आम्ही जे माल पाठवतो, आम्ही जवळपास 8 वर्ष 2018 माल पाठवतो. तर आमचे व्यापारी ठरले येतं, चांगले व्यापारी मिळाले योगायोगाने आम्हाला ते व्यापारी ठरले येतं. तर आम्ही त्याच्यावर माल पाठवतो. ते आम्हाला सांगतात की बस संध्याकाळी तिथं हाराशी होते, त्यामुळे खोटं बोलण्याचं काय लय जास्त काय कारण नसते. आणि छत्रपती संभाजीनगरला पाठवतो, तिथे ठरवून पाठवतो. आम्हाला जे रेट फिक्स असेल त्या रेटनं आम्ही पाठवतो. रोजचा सौदा होते, त्यानंतर पाठवायचं नाही तर कॅन्सल. आता या फुलझाडांमध्ये किंवा आपल्या फुलशेतीमध्ये जसं आहे की जसं दिवाळी झालं, दसरा झाला किंवा कुठला जर उत्सव असेल किंवा आपले गणपती वगैरे बसतात, महालक्ष्मी असतात, तर त्यावेळेस आपल्या फुलशेतीला खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते, फुलांना खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते. तर तो काळ पण आपल्याला साधता आला पाहिजे की जेणेकरून आता येणारा जो हंगाम आहे त्यावेळेस आपल्याला आपल्या झाडांच्या फुलांची संख्या वाढली पाहिजे. तर असं नियोजन कुठलं आहे का? हो, ठीक आहे नाही. कारण की काय की ज्यावेळेस आपले सण असतात, सण समारंभ, उत्सव, लग्नकार्य, या काळात आपले म्हणजे फुलं जास्त गेले तेवढी किंमत जास्त मिळते, नाहीतर मग थोडी किंमत कमी असते. त्याच्यामुळे आपल्याला ते अचूकता शोधता आली पाहिजे की जेणेकरून त्या वेळेवर मागं पुढं आणणे, ते करून ते टायमिंग जर जमला तर पैसे जास्त होतात. आता साहजिकच आहे की जर का आपल्या झाडांकडून जर का फुलं जास्त घ्यायची असतील तर त्याची कटिंग करणे पण फार एक महत्त्वाचं असते. कारण की जेवढ्या पद्धतीनं किंवा वेळेवर जर का तुम्ही कटिंग केली तर साहजिकच आहे की येणारा माल जो आहे तो आपल्याला व्यवस्थितरित्या घेता येईल. तर त्याबद्दल आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल की त्याची कटिंग कोणत्या पद्धतीनं करायला पाहिजे? गुलाब शेतीमध्ये कटिंग महत्त्वाची आहे. तुम्ही जी खरड छाटणी असेल, तुमची कोणती छाटणी असेल, काय जे असेल ते तुमची वेळेवर झाली पाहिजे. जेणेकरून तुम्ही आज म्हणजे जवळपास गुलाब आज जर कट केलं तर ते जवळपास म्हणजे हिवाळा किंवा पावसाळा 40 ते 45 दिवस लागतात. आणि उन्हाळ्यात ते 35 दिवसात तुम्हाला परत ज्या जागेवर आपण फुल तोडलं तिथून जवळपास 35 दिवसात पण उन्हाळा फुल मिळते. पण पावसाळा आणि हिवाळा जवळपास 45 दिवस लागतात एक फुल घ्यायला. त्या हिशोबाने ते नियोजन करायला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यानं. तर कटिंग करताना नेमकी कटिंग कशी करायला पाहिजे? कारण की त्यांचं काही असेल की 4 इंचावर 2 इंचावर किंवा कुठं फुटवा निघते का, असं काही असते का त्याच्यामध्ये? हो, तसं फुटवा निघण्याचं काय अडचण नाही. गुलाब असा आहे की झाड आहे जिथं पान येतात तेवढे डोळे येतात. म्हणजे जिथून पान तुम्ही कट करताल त्या तेवढून प्रत्येक यानं की 3 पानावर कट करायचं, जेणेकरून 2 डोळे येऊ शकतात, एक फेल होऊ शकते, काय अडचण नाही. आता बघा, तुम्ही किती वर्षापासून सध्या हे फुलशेती करत आहात? सध्या मी 2018 पासून फुलशेती करत आहे. नाही म्हटलं तरी तुम्हाला 6 ते 7 वर्षाचा अनुभव या फुलशेतीचा आहे. परंतु बघा, तुम्ही आता त्या फुलांची काटणी असेल, तोडणी असेल, सगळं असेल, तर याचं जे नियोजनबद्ध सध्या तुम्ही काम करतायत, परंतु जेव्हा तुम्ही सुरुवातीला याचं काम घेतलं तर याची जी माहिती आहे ती कशा पद्धतीने घेतली? आमचे मित्र आहेत पुण्याला, शिक्रापूरला तर जवळपास 5 एकर पॉलीहाऊस सांभाळतात. त्यांनीच आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं की बाबा छाटणी. मी स्वतः त्याचे जे शिबिर असतात त्या शिबिराला पण गेलो. पुन्हा आपल्या कृषी विभागामार्फत पुण्याला ते हे पण आहे की बाबा 8-7 दिवसाचं प्रशिक्षण केलं जाते.
तिथं पण मी प्रशिक्षण घेऊन आलो 2 वेळेस. आता या संपूर्ण गावामध्ये तुमची एकट्याचीच फुलशेती आहे की तुम्हाला कोणी सोबत नाही? नाही, आता आमच्या गावात जवळपास आमच्या गावात म्हणल्यापेक्षा वाशिम जिल्ह्यात जवळपास 50 पॉलीहाऊस आले होते. आता जवळपास मी एकटाच राहिलो जी फुलशेती करतो. 50 पैकी तुम्ही एकटे राहिले. हो सर. तर साहजिकच आहे की त्यांच्याही बऱ्याचशा चुका झाल्या असतील, त्यामुळे त्यांना ते टिकवता नसेल आलं. आणि तुमचं 50 पैकी तुम्ही जर एकटेच राहिले असेल तर साहजिकच आहे की तुमचं पण त्याच्या मागची मेहनत खूप असेल. एक तर शेती आम्ही स्वतः पाहतो आणि कोणत्याही याच्यात म्हणजे सातत्य आणि संयम हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण कधीच आपल्याला वेळ कोणतीच वस्तू वेळेवर भेटणं हे शक्य नाही. त्याच्यामुळं की सातत्य आणि मेहनत हे करावेच लागणार. कारण की शेती मातेचं एकच म्हणणं आहे की ज्या मालकाचा घाम त्याच्या शेतीमध्ये पडत असेल तर ते पिकल्याशिवाय राहत नाही. हो, बरोबर आहे सर. काळी माती आपल्याला देणारच, फक्त कष्ट करायची तयारी ठेवावी लागेल. तर शेवटचा मुद्दा येतो तो आपल्या शेतकऱ्यांचा, म्हणजे साहजिकच आहे की पैशावर आणि नफावर. तर तुम्हाला एक ढोबळ मनाने वर्षाकाठी त्याला खर्च किती लागतो आणि तुम्हाला उत्पादन किती मिळते? 20 गुंठ्यातून तरी जवळपास खर्च म्हणजे उत्पन्न आमचं 10 लाखापर्यंत जाते. त्याच्यातून 5 लाख जरी खर्च वजा केले तरी 5 लाख रुपये निव्वळ नफा राहू शकतो. निवड नफा राहू शकतो. आता ज्या काही शेतकऱ्यांना आता फुलशेती करायची असेल तर त्यांनी ती कशा पद्धतीनं करायला पाहिजे? नाही, मी तर म्हणत की बाबा आता कारण निसर्ग आता लहरीपणामुळं आणि शेतीचं क्षेत्र कमी होत चालल्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यानं 5 ते 10 गुंठे किंवा 20 गुंठे असं सौर शेती करायलाच पाहिजे. त्यात भाजीपाला घेऊ शकता तुम्ही, ढोबळी मिरची, शेती फुलशेतीच काय, पण त्यात बरंच काय तुम्ही करू शकता. आणि फक्त फुलशेतीत एक प्लास्टिक जर बॅन झालं किंवा प्लास्टिकचे फुलं जर हे जर बंद झाले तर फुलशेतीला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत. तर गजानन भाऊ, तुम्ही फुलशेतीची जे एक बोलकी अनुभव आमच्या शेतकऱ्यांना सांगितलेत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि आमच्या शेतकऱ्यांतर्फे मी आपला आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. आताच आपण गजानन नामदेव बाजड, मुक्काम पोस्ट नेतनसा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम यांची सचिन म्हैसने यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. विषय होता फुलशेतीचे अनुभव. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात जाणून घेऊया कृषी मालाचे आजचे बाजारभाव. बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल 2105 ते 2105, आवक 2 क्विंटल. गहू लोकल 2350 ते 3400, आवक 7 क्विंटल. उडीद 5200 ते 5300, आवक 22 क्विंटल. मूग 3500 ते 3500, आवक 2 क्विंटल. तूर 5000 ते 8150, आवक 2224 क्विंटल. हरभरा 4725 ते 5810, आवक 246 क्विंटल. हरभरा पांढरा 3755 ते 3755, आवक 6 क्विंटल. मोहरी 5100 ते 5800, आवक 6 क्विंटल. कापूस 7789 ते 8010, आवक 285 क्विंटल. सोयाबीन 4250 ते 5295, आवक 5407 क्विंटल. सोयाबीन सीड 5400 ते 5850, आवक 93 क्विंटल. आत्ताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त कृषी मालाचे आजचे बाजारभाव जाणून घेतलेत. आणि या आजच्या बाजारभावासोबतच आपल्या आजच्या किसानवाणीची वेळसुद्धा संपलेली आहे. तेव्हा पुन्हा भेटू आपल्या आवडत्या कृषीविषयक कार्यक्रमात. तोवर किशोर कुकडेला निरोप द्या. नमस्कार. आजच्या किसानवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम ऐकलात. किसानवाणी 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 किसानवाणी, हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी, सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी 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 किसान
किसानवाणी 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 किसानवाणी. आत्ताच आपण शेतकरी बंधूंसाठी प्रसारित किसानवाणी कार्यक्रम ऐकलात.